प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना पुन्हा एक वार या सायंकाळच्या हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, शाबास शाळेच्या धड्यांची जी मालिका आपण सुरू केलेली आहे पाहत आहोत, त्या व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करत आहे. आज 9व्या धड्यातील सोमवारचा भाग आपण पाहणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे अधिक आज्ञा किंवा अधिक कायदे. आणि आजचा जो भाग आहे तो भाग निर्गम या पुस्तकातील 21, 22 आणि 23 या अध्यायावरती आधारित असा आजचा भाग आपण पाहणार आहोत. कदाचित थोडासा व्हिडिओ जर लांबला तर कृपा करून संपूर्ण बघा, कारण की याच्यामध्ये पूर्ण इत्थंभूत अशी माहिती आपल्याला बायबलद्वारे पाहावयास मिळणार आहे. देवाच्या दयेने शास्त्र्यांना असं शिकवलं की या ज्या नवीन आज्ञा, अधिक आज्ञा तुम्हाला परमेश्वर देत आहे, त्यातून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या लोकांशी कसं वागायचं याचं मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं. या सर्व नियमांच्या मध्ये किंवा आज्ञांच्या मध्ये पशु पक्ष्यांच्या पासून ते गोरगरिबांची, अनाथ, विधवा, पोरके, उपरी यांची काळजी घेण्यापर्यंत आणि लहानातल्या लहान गोष्टींपर्यंत कशा काळज्या घ्यायच्या आणि हे नियम पाळायचे याचे मार्गदर्शन या नवीन कायद्यांच्या मध्ये किंवा नवीन अधिक आज्ञांच्या मध्ये करण्यात आलेलं होतं. आम्ही या ठिकाणी विचार केला पाहिजे की या अध्यायामध्ये जे आम्ही अभ्यास करत आहोत त्या अध्यायांमध्ये जी मानवाची वैचारिक स्थिती दाखवण्यात आलेली आहे, तशा प्रकारे परमेश्वराने मानव निर्माण केलेला नव्हता, तर तो अत्यंत पवित्र असा परमेश्वरानं मानव निर्माण केलेला होता. या अध्यायातील कोणताच विचार त्याच्या मनात सुद्धा ज्यावेळेस मानवाला निर्माण केलं त्यावेळेस मनात सुद्धा नव्हता, कारण देवानं त्याला अत्यंत पवित्र आणि त्याच्यासारखं निर्माण केलं होतं. परंतु प्रियजनांनो, आम्ही पाहतो की पापानंतर मनुष्याचे मन बिघडले आणि या अध्यायात, या अध्यायांच्या मध्ये दाखवलेल्या माणसाच्या मनाच्या ज्या परिस्थिती आहेत त्या सर्व परिस्थिती मानवामध्ये पापानंतर आलेल्या आहेत, हे आम्ही विसरता कामा नये. कारण आम्ही अभ्यासणार आहोत की मानव आता कसा झाला होता, जसा निर्माण केला होता तसा नव्हता. मानवाची ही परिस्थिती जाणून परमेश्वराने हे नवीन नियम किंवा नवीन आज्ञा, अतिरिक्त आज्ञा त्यांना दिल्या. आम्ही मागच्या धड्यात वेळेस पाहिलेला आहे की या आज्ञांचं शिक्षण शास्त्र्यांनी द्यायचं होतं, जेणेकरून ह्या ज्या आज्ञा परमेश्वराने दिल्या होत्या, जेणेकरून त्यांना आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक सुधारता करता येणार होती, कारण ते पापामुळे बिघडलेले होते. समाज या आज्ञांच्यामुळे सुरक्षित राहणार होता आणि त्याचबरोबर त्यांचे म्हणजे समाजातील लोकांचे एकमेकांचे संबंध सुरक्षित आणि चांगले पवित्र राहण्यासाठी हे नवीन नियम देण्यात आलेले होते. सर्व गोष्टींमध्ये प्रीती दिसली पाहिजे यासाठी हा नियम किंवा अतिरिक्त नियम त्यांना देण्यात आलेला होता. या नियमावलीमध्ये सण, विशेषतः शब्बात आणि इतर सण देवाच्या इच्छेप्रमाणे कसे पाळायचे याचे सुद्धा सादरीकरण करण्यात आलेले होते, जेणेकरून त्यांच्या आध्यात्मिकतेमध्ये वाढ होण्यामध्ये आध्यात्मिकतेमध्ये त्यांची वाढ होण्यामध्ये त्यांना मदत होईल. दिलेल्या सर्व नियमावलीमध्ये किंवा अतिरिक्त आज्ञांच्या मध्ये पुढे येणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या कार्याची सर्वोत्तम आणि इत्थंभूत माहिती देण्यात आलेली होती. प्रियजनांनो, या नियमावली आम्ही जर काळजीपूर्वक अभ्यासल्या तर आपल्याला दिसून येईल की हे सर्व नियम जे देवानं इस्रायल लोकांना पाळण्यासाठी दिले होते, ते सर्व नियम येशू ख्रिस्ताचे प्रदर्शन करतात. आम्ही या नियमावलींच्या मध्ये काही तत्व पाहणार आहोत. ते तत्व येशू ख्रिस्ताशी अगदी तंतोतंत जुळतात आणि येशू ख्रिस्तासारखं होण्यासाठी देवानं दिलेले हे नियम होते. ते नियम खूप सुंदर असे होते. प्रथमतः आम्ही पाहतो की या वचनांच्या मध्ये खूप अशी वचनं आहेत, म्हणून मी वचन वाचणार नाही, परंतु त्या अध्यायांच्या मध्ये निर्गम 21 ते 23 अध्यायांच्या मध्ये जे तत्व देण्यात आलेले आहेत त्या तत्वांच्या वरती काही वेळ आपण विचार करणार आहोत. याच्यामध्ये भरपाई करा म्हणून एक तत्व होतं आणि भरपाई करून देत असताना कमी पडू नका, कमी भरपाई करून देऊ नका बनण्यात आलेलं होतं. निर्गम 22 अध्याय पहिलं वचन, एखाद्या मनुष्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापिले किंवा विकून टाकिले तर त्याने बैलाबद्दल
5 बैल आणि मेंढराबद्दल 4 मेंढरे द्यावी असे म्हणण्यात आलेलं आहे. नुकसान भरपाई करण्याचे प्रमाण जास्त होते. आम्ही नुकसान 1 केलं तर 5 पटीनं द्यायचं होतं, 1 केलं तर 4 पटीनं द्यायचं होतं. बैल मारला तर 5 पटीनं, मेंढरू मारलं तर 5 पटीनं ते भरून द्यायचं होतं. प्रियजनांनो, बायबलमध्ये आम्ही पाहतो की जक्कयाने देखील भरपाई केलेली होती. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्याला सांगितलं त्यावेळेस त्यानं ती भरपाई केली. लूक 19 अध्यायामध्ये आम्ही पाहतो की त्याच्या मालमत्तेचा अर्धा भाग त्याने गरिबांना दिला. जर चुकून घेतला गेला होता तर तो 4 पट परत तो करणार होता असं तो म्हणाला होता. ह्या नियमांचं पालन तो त्या ठिकाणी करत होता, कारण पुढं येशू ख्रिस्ताने त्याला तसं सांगितलेलं होतं. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की पाप्यांची भरपाई म्हणून येशूने सर्व काही दिलं होतं. अर्धे किंवा जास्त दिलं नव्हतं, तर परमेश्वराच्या पुत्रानं पाप्यांच्या भरपाईबद्दल सर्व काही दिले होते. रोमकरासपत्र 8:32 आपल्याला सांगतं, ज्याने स्वतःच्या पुत्राला राखून ठेवले नाही तर त्याला आपल्या सर्वांसाठी दिले, तो त्याच्या बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? सर्व काही देईल. ख्रिस्ताची भरपाई म्हणजे पूर्ण स्वर्ग रिकामा करणं असं होतं. पूर्ण स्वर्ग रिकामा करणं असं होतं. यामधलं तत्व नंबर 2 आम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये होतं इतरांच्या हिताकडे लक्ष देणे. निर्गम 22:5 मध्ये आपल्याला हे तत्व पाहायला मिळतं. कोणी दुसऱ्याचे शेत अथवा द्राक्षमळा खाविविला, म्हणजे आपले जनावर मोकळे सोडले आणि त्याने दुसऱ्याचे शेत खाल्ले, तर आपल्या शेतातील आणि आपल्या द्राक्षमळ्यातील उत्तम उपज देऊन त्याचे नुकसान त्याने भरून द्यावे म्हणण्यात आलेलं आहे. आपले जनावर दुसऱ्याच्या शेतात चारले किंवा चरले तर त्याने त्याच्या स्वतःच्या शेतातील सर्वोत्तम उत्पादन आणि त्याच्या स्वतःच्या द्राक्षमळ्यातील सर्वोत्तम उत्पन्नातून ती भरपाई करून द्यायची होती. प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या जीवनात हे तत्व पूर्णपणे दिसतं. येशू स्वतःच्या आधी इतरांच्या हिताचा विचार करत होता पूर्ण आयुष्यभर. फिलिप्पियरासपत्र 2 अध्याय 3 आणि 5 वचन म्हणतं, तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती, आपल्यापेक्षा जास्त मानण्याची अशी जी चित्तवृत्ती येशू ख्रिस्तामध्ये होती, ती तुमच्या ठाई असो असं वचन आपल्याला म्हणतं. प्रियजनांनो, याच अध्यायांच्या मधलं 3रं तत्व होतं, काही गोष्टी अपघाताने सुद्धा घडत होत्या आणि त्याच्याबद्दल सुद्धा नियम देण्यात आलेला होता. परमेश्वराचं वचन निर्गम 22:13 मध्ये म्हणतं, ते जनावर जर कोणी खरोखर फाडून टाकले असेल तर त्याने ते पुराव्या दाखल आणावे, म्हणजे त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही. या ठिकाणी हे समजून घ्या की काही वेळेस अपघात होतात, जे तुमच्या किंवा आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. त्याची भरपाई करणे नेहमीच आवश्यक नव्हतं असं बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं ज्या वेळेस उपदेश केले त्यावेळेस न्याय योग्य व्हावा याबद्दल उपदेश दिले. 4थं तत्व आम्ही पाहतो की लैंगिक संबंध पवित्र आहेत आणि त्यामध्ये देवाने दिलेल्या सीमा कोणीही ओलांडू नये. निर्गम 22:16 वचन, वागदान न झालेल्या कुमारीला फूस लावून कोणा पुरुषाने तिच्याशी गमन केले तर त्याने देज देऊन तिच्याशी विवाह करावा. जर एखाद्या पुरुषाचे कुमारीशी लैंगिक संबंध असतील तर त्याने तिच्याशी लग्न करणे आवश्यक होते. कारण हे जे प्रलोभन होतं किंवा जे प्रलोभन आहे, हा मुलीच्या प्रतिष्ठेची चोरी करण्याचा एक प्रकार आहे, म्हणून तो कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. लैंगिक संबंध महत्वाचे आहेत, ते हलके न घेण्याबद्दल या ठिकाणी इशारा देण्यात आला होता. ते फक्त देवाने स्थापित केलेल्या मर्यादेतच असावेत असा उद्देश परमेश्वराचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नंतरचं तत्व आम्ही पाहणार आहोत 5वं, दुर्बलांची काळजी घ्या, दयाळूपणे जगा, इतरांशी न्यायाने वागा, पीडितांना उन्नत करा.
निर्गम 22:21-24 वचन, उपऱ्याला छळू नको किंवा त्याच्यावर जुलूम करू नको, कारण मिस्र देशात तुम्हीही उपरी होता. कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका. तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे गांजविले आणि त्यांनी माझ्याकडे गाराणे केले तर मी त्यांचे गाराणे अवश्य ऐकीन आणि माझा राग भडकून मी तलवारीने तुमचा वध करीन आणि तुमच्या स्त्रिया विधवा होतील व तुमची बालके पोरकी होतील. या ठिकाणी देव आपल्याला इतरांना योग्य वागणूक देण्याचे आव्हान करतो, ताकीद देतो. पीडितांना आधार द्या, परक्यांना मदत करा, अनाथांना विधवांना मदत करा, असे या वचनात त्यांना सांगण्यात आलेले होते आणि आज आपल्याला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टींची काळजी घेतली. येशू ख्रिस्त सर्व पीडितांच्या बरोबर योग्य, धार्मिक आणि कळकळीची वागणूक वागत होता. त्याला लोकांचा कळवळ आलेला होता. मिखा 6 आणि 8 वचन असं म्हणतं, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमी राहून नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. आजच्या जगामध्ये प्रत्येक विश्वासकानं अशा प्रकारे वागणं गरजेचं आहे. येशूचे ध्येय होते पीडितांना आधार देणे आणि पीडितांना मदत करणे. लूकचं पुस्तक 4:18 येशू ख्रिस्ताबद्दल म्हणण्यात आलेलं आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्या सोडवून पाठवावे, म्हणून मला देवानं पाठवलेलं आहे. येशू ख्रिस्तानं हेच कार्य त्याच्या आयुष्यभर केलेलं आहे. त्यानं दिनांस सुवार्ता सांगितली, त्यानं धरून नेलेल्यांची सुटका केली, त्यानं आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ दिला आणि अनेक गोरगरिबांना मदत केलेली आपल्याला पाहायला मिळतं. जे तत्व जुन्या करारात हे अधिकचा नियम सांगण्यात आलेला होता, त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त प्रदर्शित होत होता. 6वं तत्व सर्व काही देवाला समर्पित करण्याबद्दल सांगण्यात आलेलं होतं. त्यामध्ये त्यांचं घर होतं, त्यांचं कुटुंब होतं, त्यांचं उत्पन्न होतं. निर्गमचं पुस्तक 22:29 वचन, आपल्या शेजाऱ्याचा उपज व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हैदय करू नका. तुमच्या मुलांपैकी प्रथम जन्मलेला मला द्यावा. यातून आपल्याला हे तत्व लक्षात येते की सर्व काही, जमिनीचा उपज, शेतातला उपज, आमची मुलं, आमचं घर, आमचं सर्वस्व, नोकरी, पाणी, प्रत्येक गोष्ट परमेश्वराची आहे. येशूने देवाप्रती आपले सर्वस्व अर्पण केलेलं आणि आपल्यालाही तेच करण्याची विनंती केलेली आपल्याला पाहायला मिळते. लूकचं पुस्तक 22 येशू ख्रिस्त गेतशेमानीच्या बागेत होता तेव्हा म्हणाला, पित्या, माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. सर्व काही माझं तुला आहे, माझ्या इच्छेनं नको, आता तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. प्रियजनांनो, ही बाब प्रत्येक विश्वासकानं करण्याची गरज आहे. आमच्यासाठी देवाचं वचन म्हणतं, रोमकरासपत्र 12 वचन, म्हणून बंधुजनो हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आमचं सर्वस्व देवाला समर्पित करणं ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. तत्व पुढील आम्ही पाहतो की तुमच्या शत्रूवर प्रेम करा, जे तुम्हाला नापसंत करतात त्यांचे भले करा. निर्गम 23:5 वचन, तुझा द्वेष करणाऱ्याचा गाढव बोजाच्या भाराखाली दबलेला तुला दिसला तर त्याला उठविण्याचे त्या एकट्यावर टाकून जावेसे वाटले तरी जाऊ नको, तर त्याला सहाय्य करून त्याची आवश्यक सुटका कर. देव आपल्याला आपला द्वेष करणाऱ्यांचे भले करण्यास पाचारण करतो. हे तत्व येशू ख्रिस्ताशी बरोबर तंतोतंत आहे. येशूने त्याच्या शत्रूवर प्रेम केले आणि त्यांना क्षमा सुद्धा केली. लूक याचं पुस्तक 23 आणि 34 वचन, तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही. ज्यांनी त्याला छळलं, ज्यांनी त्याचा द्वेष केला, त्या सर्वांच्या साठी त्यानं प्रार्थना केली आणि त्या सर्वांना त्यानं क्षमा केली. पुढील तत्व 8वं असेल कदाचित, ते असं म्हणतं, स्वतःचे
द्या आणि गरिबांना मदत करा. स्वतःचं जे आहे ते द्या आणि गरिबांना मदत करा. निर्गमचं पुस्तक 23 अध्याय 10 आणि 11 वचन. 6 वर्ष आपल्या जमिनीची पेरणी कर आणि तिचे उत्पन्न साठीव, पण 7व्या वर्षी ती पडीत राहू दे. म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील व त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशु खातील. तुझे द्राक्षमळे व जैतून वने ह्याविषयीही तसेच कर. काम करणाऱ्या प्रत्येक मानवांना आणि प्राण्यांना विश्रांती आणि आराम देण्याचे हे तत्व होते. इतरांना मदत करण्यासाठी तुमच्या मार्गातून तुम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे. इस्रायल लोकांचा मार्ग होता 6 वर्षे शेती करणं. आता त्यांनी 7व्या वर्षी बाहेर पडायचं होतं, कारण त्याचा उपयोग दुसऱ्यांना व्हावा. आमच्या काही गोष्टींचा उपयोग दुसऱ्यांना होण्यासाठी आम्ही त्या काही वेळासाठी थांबवल्या पाहिजेत. जे शेत त्यांचं होतं त्यातून बाहेर यायचं होतं त्यांनी, म्हणजे त्याचा उपयोग काही काळासाठी दुसऱ्याला सुद्धा होईल. यातून आपल्याला काय दिसतं? येशू ख्रिस्त असं करत होता का? येशू इतरांना आशीर्वाद देण्यासाठी जगला. गाईच्या गोट्यापासून ते वधस्तंभापर्यंत तो इतरांना आशीर्वाद देण्यासाठी मदत करण्यासाठी जगला. मत्तेचं पुस्तक 20:28. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करावयास आला. प्रियजनांनो, ही सर्व अधिकची आज्ञा आणि नियम शिकताना येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये कुठं आहे हे पाहायला विसरू नका. येणारा धडा खूप चांगला आहे. शब्बात शाळेमध्ये याचा उपयोग करा. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद.